आणि दिग्गज असे पत्रकार आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे आणि अनेक वर्षापासून ते या क्षेत्रात कसं करतात. सन्माननीय ठाकरे कुटुंबासोबत निस्वार्थ मनाने अंतःकरणापासून एकनिष्ठ असणारे सन्माननीय प्रबोधनकार ठाकरे, ते बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे, बिंदू माधव ठाकरे, जयदीपभाई ठाकरे, या ठाकरे कुटुंबाशी अत्यंत प्रामाणिक एकनिष्ठपणे राहणारे, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी दिलं. केवळ समाजासाठी दिलं नाही, तर त्यांनी आपल्या लेखणीतून समाजाला प्रबोधनही केलं. बाळासाहेबांचे अत्यंत निकटवर्तीय, ज्यांनी प्रबोधनकारांचा प्रवास पाहिला, बाळासाहेबांचा प्रवास पाहिला आणि अख्ख्या ठाकरे कुटुंबाचा प्रवास पाहिला. केवळ तेवढाच प्रवास नाही पाहिला, तर त्यांनी शिवसेनेचाही प्रवास अत्यंत जवळून पाहिला. आणि म्हणून त्यांना भेटल्यानंतर, आता मध्यंतरी गणपतीमध्ये मी आणि राज ठाकरे साहेब दोघे आलो होतो, तेव्हाही त्या 91व्या वर्षी सुद्धा लिखाण करत होते आणि वाचत होते. कुठेतरी पुस्तक लिहिण्यामध्ये ते मग्न होते. म्हणजे शिवसेनेचा चालता बोलता इतिहास प्रवास जर कोणाकडून ऐकायला मिळायचा होता, तर तो सन्माननीय फडणवीस सावंत साहेब यांच्याकडून ऐकायला मिळायचा. अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व आयुष्यभर या छोट्याशा खोलीत राहिले, पण कधी आपली निष्ठा त्यांनी ढळू दिली नाही. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आमचं आदर्श होतं आणि ते आज आपल्यातून निघून गेले. हे खरं अर्थ समाजासाठी अत्यंत वाईट घटना आहे. मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने, सन्माननीय माझ्या पक्षाच्या वतीने, राजसाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाच्या वतीने त्यांना भावपूर्ण विनम्रपणे आदरांजली वाहतो. सन्माननीय राज ठाकरे साहेबांना मी सकाळी निरोप दिला, पण ती पंढरपूरच्या दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची आता माहिती नाही मला. तरी पण आमच्या डोळ्यासमोर सदैव फडणवीस सावंत साहेबांची जी छबी आहे ती तशी राहणार आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना आमच्या कधी मनातून जाणार नाहीत. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली वाहतो.